आपण पाहतायत बालमामांचे स्वीय सहाय्यक अर्थातच नितेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेत. आपला विनंती आहे साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आणि त्याच्या सोबतीने नागेशजी राऊत साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. चला मॅचला होतीये सुरुवात. कुणाल पाटील गेल्या मॅचचा हिरो, गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्या ज्या व्यक्तिमत्वांना राजेंद्रजी पाटील साहेबांनी या स्पर्धेकरता आमंत्रित केले ते प्रेक्षकांमध्ये आहेत. आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. सुरू असलेला सामना आता मॅचला होतीये सुरुवात. पंचाचा इशारा आलाय, लेट्स प्ले, गेम इज ऑन. कुणालच्या विपक्षामध्ये आता धीरज पाहायला मिळतोय. व्हेरी फर्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू सोडून दिलाय. पंचांच्या बाजूने वलतील. पंचांचे दोन्ही समांतर. धाव इकडनं अवांतर प्राप्त होईल एक्स्ट्राच्या मदतीनं. धाव फलकाला इकडनं सुरुवात झाली आहे. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं पहिली धाव फलकावर लागली जाते. फर्स्ट रन. सलामीची जोडी एका बाजूनं किरण मडवी तर दुसऱ्या बाजूनं धीरज मडवी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफला पाहायला मिळतो तर एक क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 4 षटकांचा सामना आहे त्या अनुषंगाने आपण पाहतायत. कुणाल पाटील नेक्स्ट बॉल बॅटनं फुल करायचा होता परंतु जमिनी साह्याने चेंडू चालला. क्षेत्रक्षेत्र या ठिकाणी प्रयत्न करतायत. एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न. धोका जरूर पत्करला होता. डायरेक्ट निशाणा जर साधला गेला असता तर एका क्षणासाठी किरण मडवीची विकेट धोक्यामध्ये जरूर होती, परंतु तसं काही चित्र इकडनं घडताना पाहायला मिळत नाहीये. धावा जर इकडनं पाहिल्या तर 2 पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले 3च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत त्या ठिकाणी. प्रयत्न केले नाहीयेत. जेलपर्यंत जाण्याचे प्रयत्न करायला हवे होते जरूर, परंतु तसं काही चित्र घडताना पाहायला मिळालं नाहीये. अल्पेश पाटील त्या ठिकाणी होते आउटफील्ड मध्ये. आता स्ट्रायकिंग एंडला डावखुऱ्याचा बॅटर येत असताना पाहायला मिळते ज्याने गेल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूंना पटकवला अर्थातच आपण पाहतायत किरण मडवी. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय. चेंडू वेगाने चालला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. किरण मडवीचा क्लास. चेंडू सीमारेषा पार आलाय. 4 धावा चौकार. किरण मडवीकडे आता फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी पुनश्च एकदा प्राप्त झाली आहे. चौकार जरूर टोकलाय परंतु या चेंडूवर एखादा बिग हिट येईल का? नेक्स्ट बॉल फटका जबरदस्त ओव्हर द मिड ऑफ. चेंडू सीमारेषा पार. क्रिकेट मधला सर्वात सेफ स्ट्रोक. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं येणारा हा क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य दर्शवणारा 4 धावा चौकार. जाऊन पोहोचलंय. बिनबाद 13 अशी स्थिती आपण पाहतायत. सध्याच्या घडीला कृणाल पाटील वर हल्ला बोल केलाय.
नेक्स्ट बॉल अक्रॉस द विकेट. वा वा किरण वा. कधी समोर कधी एक्स्ट्रा कव्हरला. आता मागे काय बॅटिंग केली जाते. 360 डिग्री आता मात्र बॅटिंग इकडनं करत असताना किरण मडवी दिसलाय. आणखीन एक चौकार. पाहिली आणि त्यानंतर त्या गॅप मध्ये चेंडूला एंटर करत असताना थेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 17च्या घरामध्ये. या षटकातील इकडनं अजून देखील 2 चेंडूंचं येणं बाकी आहे. कृणाल पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कृणाल पाटीलनं आता त्याची गती या ठिकाणी स्पष्ट केली आहे. भन्नाट गतीने टाकलाय परंतु पंच पुन्हा एकदा इकडनं रेफर करतायत. त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंग झाली आहे का फ्रंट फूट चा नो आपण एक्झॅक्टली इकडे चेक करू. डिसिजन जो काही असेल तो इकडनं पोहोचवला जाईल. आणि येस आणखीन एक नो चेंडू. वेगवान गोलंदाज जेव्हा असतात त्यांच्यामध्ये ही चुकी सातत्याने घडताना आपण पाहिली आहे. आणि कृणाल पाटील सातत्यानं ओव्हर स्टेपिंग करताना दिसलेत. पुन्हा एकदा किरण मडवीकडे अजून एक संधी फ्री हिटचा चेंडू खेळण्याची. आजच्या दिवसातील 5वा फ्री हिटचा चेंडू किरण मडवी फेस करतोय. नेक्स्ट बॉल बॅटनं पुल करायचा होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय बॉल. त्या ठिकाणी झेलची संधी. झेल जरूर पकडलाय परंतु फ्री हिटचा चेंडू जरूर होता. पुन्हा एकदा चेक करतायत पंच. या ठिकाणी अजून एकदा पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. कृणाल आता अक्षरशः टेन्शन मध्ये आलेत की हे काय घडतंय. आणखीन एक नो चेंडू. कृणाल पाटील इकडे काय घडतंय. आता पूर्णपणे दबाव कृणाल पाटीलवर जरूर आलाय कारण चेंडू चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केले जात आहेत परंतु तुम्ही चेंडू टाकत असताना अतिरिक्त गती निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंग करतायत. अजून एक फ्री हिट. इकडनं बॅटरला आता पेस करण्याची संधी आली. आता स्ट्रायकिंग एंडला धीरज मडवी आहे. धावफलक 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. अजून देखील इकडनं जर पाहिलं 2 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. आपण पाहतायत युवा सेना विभाग प्रमुख सचिनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. नेक्स्ट बॉल फटका फसलाय. चेंडू हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु फ्री हिटचा चेंडू होता. काही नुकसान होणार नाहीये. सिंगल धाव येईल जरूर. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता पुढे जात असताना 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 21 धावा धावफलकावर. आपण पाहतायत दामणेगावचे उद्योगपती सिद्धांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या सोबत येणं आपण पाहतायत लाखिवली क्रिकेटचा एक जबरदस्त बॅटर अर्थात अजित पाटील यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम. नेक्स्ट बॉल आडवा बॅटनं फटका चांगला एज लागली. त्या ठिकाणी आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षकाने अतिघाई केली आणि त्याचा फायदा आता दोन्ही बॅटर सुचलेला असताना इकडनं 2 धावा पडून पूर्ण केले जात आहेत. दुहेरीच्या मदतीनं आता धावफलक जाईल पुढे. लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय. षटकाई जर इकडनं पाहिली तर समाप्ती होत असताना षटक क्रमांक संपुष्टात आलाय. ते म्हणजेच पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा जे आहेत त्या पाहायला मिळत आहेत. 23 धावा. कृणालचं महागडं षटक. चला टीम मीटिंग करायची नाहीये. टीम जुनांदुर्की 8 मिनिटं लागली आहेत. पहिल्या षटकाकरता 8 मिनिटं खर्च केली आहेत. 3 षटकं जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करत नाही तर एक क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. टीम जोगेश्वरी स्पोर्ट्स जुनांदुर्की आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम पाहायला मिळतीये मिस स्पोर्ट कवाडचं दमदार प्रदर्शन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इकडनं जर पाहिलं तर मडवी बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये कमाल करतीये. एका बाजूनं धीरज मडवी तर दुसऱ्या बाजूनं फलंदाज किरण मडवी.
वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन इकडनं सज्ज होत असताना अल्पेश पाटील आलेत. आपण पाहतायत ज्ञानेश्वर मुकादम यांच्या चेहऱ्यावर स्मित असते, कारण गोरसई टीम अखेरकार क्वालिफाय झाली आहे सुपर 8 मध्ये. हा दरम्यान चेंडू बॅकफुटला असताना कट केलाय धीरजनं, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती 2 धावा पळून पूर्ण करण्याची, अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज इकडनं 2 धावा पळून पूर्ण करतायत. चिप केलं होतं हलक्या हातानं. धीरज मडवी एक चांगला बॅटर आहे. एका बाजूने धीरज आहे तर दुसऱ्या बाजूने टीमचा लीडर, टीमचा सर सेनापती किरण मडवी आहे. एक चांगलं बाटल मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने जून आंदुरकी तर दुसऱ्या बाजूने कवाड. अर्धरात्रीमध्ये सुरू असलेला सामना. नेक्स्ट बॉल स्विच करण्याचा प्रयत्न जरूर झाला, त्या ठिकाणी पंचाने पाहिलं, हेरलं आणि पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांचा इशारा आला वाईट चेंडू, परंतु गोलंदाजाने इकडनं तिसऱ्या पंचांना रेफर केलंय वाईट करिता. एस पंचांचा इशारा आलाय, वाईट चेंडू आहे. जो डिसिजन ऑफिशियल पंचांनी दिलं होतं तोच डिसिजन इकडनं जरूर कायम असणार आहे. अवांतर धाव आली आहे एक्स्ट्राच्या मदतीनं. धावफलक आता पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचलंय 26-26च्या घरामध्ये. नेक्स्ट बॉल बॅटनं उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलाय, खूप जास्त वर गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी एका टप्प्याने चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी 2 धावा दोन्ही बॅटर्स पळून पूर्ण करतायत. सिंगल डबलने आता धावफलकाला पुढे येण्याचं काम केले. एका बाजूने धीरज मडवी चांगली बॅटिंग करतायत तर दुसऱ्या बाजूनं किरण मडवी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. धीरजच्या बॅटमधून अजूनपर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये, परंतु किरणने चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. स्वीच हिट केला, व्हाट अ शॉट, व्हाट अ टायमिंग, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, परफेक्टली मिडल ऑन द बॅट आणि त्यानंतर स्विच केलाय आणि स्वीट केलाय, सिक्सर. प्रणवजी पाटील आणि त्याचबरोबर प्रथमेशजी पाटील साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. चला प्रेक्षक, आपण यायचं पारितोषिक घेण्याकरिता. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू केली आहे. नेक्स्ट बॉल बॅटनं स्वीप केला, वाडा शॉट, अल्पेश पाटीलवर आता वार. दुसरा धीरज मडवीचा बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. आपण पाहतायत एकाच अटेंड मध्ये झेल पकडायचं, या ठिकाणी दुसऱ्या अटेंड मध्ये झेल पकडलाय, त्यामुळे पारितोषिक कॅन्सल. चला यायचंय प्रेक्षक, आपण यायचंय या ठिकाणी पारितोषिक घेऊन जायचंय आपलं. कमॉन. धावफलक सिक्सरच्या मदतीनं आता 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. धीरज मडवीचं मी उल्लेख केलं की धीरज मडवीच्या बॅटमधनं अजून एकही मोठा फटका आला नाहीये आणि बॅक टू बॅकच्या 2 बॉलवर आता 2 सिक्सर दर्शवत असताना धीरज मडवी इकडनं कवाडचा ब्रँड दाखवत असताना दिसलाय. सिक्सर हॅट्रिक वर आता जाऊन पोहोचला या बॅटर. दीपेश मालीनंतर दुसरा सिक्सर हॅट्रिक करणारा बॅटर बनेल का. आणखीन एक स्विच हिट, व्हाट अ शॉट, काय फटका आहे, गॅप शोधली आणि चेंडू निघून जाईल. अल्टी पल्टी बॉल, सीमारेषा बाहेर कल्टी, 4 धावा चौकार.
सावकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 44च्या घरामध्ये 44 धावा धावफलकावर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नेक्स्ट बॉल फटका बसला, चेंडू हवेत गेलाय, खूप वर गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, त्या ठिकाणी जजमेंट चुकली आहे. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. जुनांदुर्कीच्या क्षेत्ररक्षकांच्या आता खांदेचे ते पडलेत, कॉन्फिडन्स जनरेट करावा लागेल कारण गोलंदाजाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे अक्षरशः आक्रमण आक्रमण आणि आक्रमण मिथ स्पोर्ट्स कव्वा टीमच्या बॅटरनं दाखवलं आहे. सध्याच्या घडीला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिली तर 47 धावांची एक जबरदस्त पार्टनरशिप दोन बॅटर्समध्ये पाहायला मिळतीये. एका बाजूनं धीरज मडवी तर दुसऱ्या बाजूनं किरण मडवी आणि कव्वाडच्या खेम्यामध्ये आनंदाचा माहोल. कव्वाड टीम बॅटिंग आवडली असेल तर चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कव्वाड टीम जबरदस्त बॅटिंग, जुनांदुर्की टीम देखील मातबर आहे. चला टीम मीटिंग करायची नाहीये, 15 मिनिटं झाली आहेत 2 षटकांकरिता. आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं, खूप जास्त वेळ खर्च केलाय टीम जुनांदुर्की. कमबॅक करणं जुनांदुर्कीच्या रक्तामध्ये देखील आहे. बॅटिंग लाईनअप जुनांदुर्की टीमकडे देखील दमदार आहे, परंतु इकडनं आता बॅटर्सना शांत करावं लागेल. किरण मडवी आणि धीरज मडवी या जोडीला आता फोडावं लागेल. चला वेळ कमी करायचंय पंचांच्या त्या ठिकाणी. पंच आपण पाहतायत फर्स्ट वॉर्निंग देत असताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. गोलंदाजी मार्क पण आता निशांत आलेत. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी निशांतने केली होती, फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि कमालीची गोलंदाजी दर्शवली होती. परंतु या महत्त्वाच्या मॅच मध्ये आता महत्त्वपूर्ण गोलंदाजी करावी लागेल, परंतु स्ट्रायकिंग एंडला धीरज मडवी आहे. ओहो व्हाट अ शॉट, आजच्या दिवसातला सर्वात लांब पडल्याचा गगनभेदी सिक्सर धीरज. आणि आता रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये टीम कवाडनं वादळ सुरू केलंय. वादळी खेळला प्रारंभ. धीरज मडवी इज ऑन द फायर नाव. नेक्स्ट बॉल, हा फटका देखील इफट केलाय. व्हाट अ शॉट अक्रॉस द लाईन आणि त्यानंतर दमदार स्ट्रोक, सिक्सर नंतरचा चौकार. धावा मिळतील 4. सुरू आहे. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमकता तुम्ही धारण करा, समोरचा संघ आपोआप शांत होईल. आणि आता आक्रमकतेने पूर्णपणे शांतता मैदानाच्या आतमध्ये निर्माण केली आहे. धीरज मडवी आणि किरण मडवी बंधूंची जोडी, मडवी बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करताना दिसली आहे. हा चेंडू वाडा शॉट स्विच केलाय आणि बॉलला फेकलंय सरळ टीव्ही स्क्रीनवर. चेंडू सीमारेषा बाहेर गेलाय.
पंचाचा इशारा काय आलाय? एका टप्प्यानं धावा मिळतील 4. किरण मडवीचा हा दमदार चौकार. आणि त्यानंतर नजाकत शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली. त्यानंतर स्विच करत असताना चौकार ठोकलाय. चौकाराच्या मदतीनं धावफलक आता 62च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. निशांतवर देखील आता आक्रमण केलंय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू अक्रॉस द विकेट जाऊन स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी धीरजनं. डायरेक्ट हिट निशाणा साधण्याचा प्रयत्न. निशाणा साधला जरूर पंच, परंतु त्या ठिकाणी दात पडताळणी करतायत. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर केलंय. तिसरे पंच या ठिकाणी जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवतील. एस बॅटर सेफ पॉपन क्रीज मध्ये पोहोचला गेला आणि डायरेक्ट हिट झाल्या कारणाने आता स्ट्राईक देखील रोटेट झाली आहे. त्या अनुषंगाने एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक आता 63च्या घरामध्ये जाऊन पोहोचले आणि स्ट्रायकिंग एंडला धीरज मडवी जो वैयक्तिक 12 चेंडू मध्ये आता 38 वर बॅटिंग करतोय. 2 मोठे फटके जर आले तर या स्पर्धेतील इकडनं दुसरं अर्धशतक कंप्लीट करताना दिसेल बॅटर धीरज मडवी. नेक्स्ट बॉल. हा चेंडू इकडनं बॅटच्या आतमध्ये लागलाय. त्या ठिकाणी सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि सिंगल धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते आणि याचबरोबर पंचाचा इशारा आलाय. षटकाची होते समाप्ती आणि वेल इकडनं किती घेतलाय? 22 मिनिटं घेतली आहेत. खूप जास्त वेल या ठिकाणी मात्र खर्च केले. तब्बल 7 मिनिटं एक्स्ट्रा घेतली आहेत 3 षटकांमध्ये. चला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये येईल एक्स्ट्रा शेवटच्या षटकामध्ये. आता हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर धीरज मडवी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर किरण मडवी. ही सलामीची जोडी जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आली ना तेव्हा आपण पाहिलं सातत्याने किरण मडवी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करत होते. तिकडनं कुणालच्या षटकामध्ये धावा 22 आल्या आणि त्यानंतर जे धीरज मडवीनं अटॅक केलं ते जेवढं तारीफ करावं तेवढं कमी आहे. सध्याच्या घडीला शेवटचं षटक धावफलकावरती धावा जर पाहिले तर आता जाऊन पोहोचले जात आहेत 64 धावा धावफलकावर. चला गेम स्टार्ट करायची, गेम पास करायची. प्लीज क्षेत्ररक्षण करणारी टीम कॉपरेट करायचे. टीम जुळणांदुरकी एका बाजूने मिड स्पोर्ट कवाड आणि दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळते आई जोगेश्वरी जुळणांदुरकी. या संघामध्ये सुरू असलेला मध्यरात्रीतला सामना आपण पाहतायत. शेवटचं षटक, पहिला चेंडू स्विच हिट वाडा शॉट धीरज मडवी. एसिप नामी कापिये स्विच हिटचा फटका आणि दमदार फटका. 4 धावा चौकार.
मोडत असताना आता 74 वर सर्वात उच्चांक धावा या ठिकाणी कुठल्यात आणि या स्पर्धेतली सर्वात मोठी भागीदारी आणि यस काय घडलंय फिंगर अप धीरज मडवी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कव्वाल टीम चला टाळ्या होऊ द्या प्रेक्षक टाळ्या होऊ द्या इनिंग साठी का बॅटिंग केलाय धीरज मडवी नक्कीच बॅड लक जरूर आहे परंतु आजचा दिवस अक्षरशः गाजवला या पठ्यानं 49 वर बाद झालाय नशिबाची साथ 1% तुमच्याकडे नशीब जे आहे ना ते देखील असणं गरजेचं आहे 99% मेहनत आणि 1% नशिबानं साथ सोडली आहे परंतु धीरज मडवी इकडनं नावाचा ब्रँड आज लाखिवलीच्या क्रीडा नगरीमध्ये चमकलाय धीरज मडवी आता डगआउटच्या श्रेयाला स्वतःचं काम पूर्ण करून गेलाय धावफलकाला नेऊन ठेवलंय ते म्हणजेच 74 घरामध्ये 74 धावा धावफलकावर नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता विराज आलाय विराज वलवी आलाय आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर किरण मडवी जे 8 चेंडूंचा फेस करत असताना 18 वर वैयक्तिक बॅटिंग करतायत संघाचं धावफलक 74 घरामध्ये या स्पर्धेतील यंदाच्या हंगामामधला सर्वात उच्चांक गाठण्याचं काम टीम मिस स्पोर्ट कवाडने केलंय या स्पर्धेमध्ये चला गेम पास करायची जुनांदुर्की टीम आपण खूप जास्त वेळ खर्च करतायत कमॉन टीम जुनांदुर्की या दरम्यान चेंडू फटका चांगला आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत एक धाव पूर्ण झाली आहे दुसरा घेण्याचा प्रयत्न होईल का त्या ठिकाणी किरण मडवीचे प्रयत्न आणि गेल्या वर्षी नंतर नाईट रजनी स्पर्धेमध्ये सर्व उच्चांक स्कोर गाठणारा संघ ठरलाय टीम मिस स्पोर्ट कवाड चला जोरदार टाळ्या होऊ द्या गेल्या वर्षी 75 धावा या स्पर्धेमध्ये उच्चांक होता आणि या वर्षी तो विक्रम मोडत असताना 76 धावा कुठून काढल्यात जुनांदुर्कीच्या विरुद्धच नेक्स्ट बॉल नाशिक नवदर ट्रॅक जात खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला त्या ठिकाणी कोणतीही धाव या चेंडूवर येत नाहीये दरम्यान चेंडू आलाय निर्धाव शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आता पूर्णपणे जुनांदुर्की टीमचे प्रेक्षक निराश आहेत कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग धीरज मडवीने केली आहे हँड्स ऑफ यू काय बॅटिंग करतायत जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये फुल टॉस चेंडू आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न टीममध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत एक धाव पूर्ण झाली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या 2 धावांबरोबर धावफलक आता 78 घरामध्ये आणि टार्गेट जे ते सेट केलंय ते म्हणजेच 79 काय बॅटिंग झाली आहे इनिंग मध्ये नेक्स्ट मॅच टीम कारुली आपण रेडी राहायचे का यामधून जिंकणारा संघ थेट 2-2 हात देताना कारुली समोर दिसेल आणि पुढच्या इनिंग करिता आपण समालोचन कक्षामध्ये करूया बदल माझे साथी समालोचक एक जबरदस्त आवाज अर्थातच योगेशजी पाटील यांच्याकडे आपण जाऊया Hello, check.
हॅलो हॅलो. धन्यवाद हर्ष पाटील. भरपूर या ठिकाणी धावा मात्र पहिल्या इनिंगमध्ये मात्र जोडल्या गेल्या मिस स्पोर्ट कबाड संघाने खऱ्या अर्थाने धीरज न काय तो खेळ साकारला. 3 चौकार 4 षटकाराच्या साह्यानं 16 चेंडू मात्र फेस केला आणि 16 चेंडूमध्ये तब्बल 49 रन्स त्याच्या बॅटमधून मात्र आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याला मात्र चांगली साथ दिली किरणनं. किरणच्या बॅटमधून आपण पाहिले 4 चौकार 11 चेंडूचा सामना करत असताना 22 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि या स्पर्धेतील उच्चांक टोटल मिस स्पोर्ट कबाड संघाच्या नावावरती जात असताना 78 धावा इथे जोडल्या गेल्या. आणि बॉलिंग कार्ड पहा, कुणालनं मात्र पहिल्या षटक हाताला पॉवर प्लेमध्ये 21 धावा खर्च केला, तो विकेटलेस राहिला. अल्पेश पाटील दुसरा षटक हाताला त्यांनी 24 खर्च केला, तोही विकेटलेस राहिला. निशातनं तिसरा षटक हाताला त्यांनी 17 खर्च केला, तोही मात्र विकेटलेस राहिला. आणि स्लॉक षटकामध्ये भावेशने 14 धावा खर्च केल्या आणि तोही विकेटलेस राहिला. म्हणजे आज विकेट टेकर गोलंदाजी मात्र जोगेश्वरी जून नांदुर्गी संघाच्या वतीनं मात्र झाली नाहीये आणि त्यानंतर 79 धावांचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी पाठवायची आहे. सब योगिता धनंजय पाटील आणि भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. त्यांचा तुम्ही या ठिकाणी बॅनर पाहू शकाल. आणि त्यानंतर या ठिकाणी कैलासवासी विश्वनाथजी बालकृष्ण पाटील, कैलासवासी गजानन बबन पाटील आणि कैलासवासी डॉल्सी मदन पाटील यांनाही मात्र स्पर्धेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. चला सलामीची जोडी पाठवायची आपण. आई जोगेश्वरी जून नांदुर्गी संघ अगदी हक्याच्या अंतरावरती तुम्हाला जून नांदुर्गी गाव या ठिकाणी पाहायला मिळतं. या सर्व या ठिकाणी पाहू शकाल भिवंडी तालुक्यातील सर्व राजकीय क्षेत्रातील तारे सितारे ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. नवनिर्वाचित महापौर नारायणजी चौधरी साहेबांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते विश्वजित तले साहेब, त्याचप्रमाणे माजी महापौर सन्माननीय विलासजी, त्याचप्रमाणे सन्माननीय साहेब जे आपण या स्पर्धेमध्ये त्यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचं उद्घाटन सोहळा इथे पार पाडलाय. त्याचप्रमाणे सन्माननीय माजी आमदार सन्माननीय हॅट्रिक आमदार या ठिकाणी शांतारामजी मोरे साहेबांना तुम्ही पाहू शकाल. पंचिपचे हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले साहेबांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे तालुका प्रमुख सन्माननीय करसनजी ठाकरे साहेबांचा तुम्ही बॅनर पाहू शकाल. प्रसिद्ध उद्योजक मजुरन ठाणे फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे लेजंड माजी नगराध्यक्ष सन्माननीय मदन नाईक साहेबांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ज्यांच्या आर्थिक प्रयत्न मात्र उभारला आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष चौधरी साहेबांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे सन्माननीय माजी सभापती सन्माननीय विकाजी भोईर साहेब आणि सर्वांचे लाडके आदरणीय सोन्यादादा पाटील. आपण दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात करतोय आणि पाहू शकाल या ठिकाणी सलामीची जोडी जिशांत आणि कृणाल. पहिलाच बॉल ऑन चालल्या मात्र आणि पाहू शकाल चेंडू मात्र झाला संत गतीनं मिडवी केला मात्र चेंडूवरती पहिल्या इथे मात्र 2 रस कंप्लीट केल्या आणि प्रिन्स पाटील यांचा मात्र शुभागमन झालेला आहे. बडी आणि विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज हायलाइट प्रमाणे या ठिकाणी आई जोगेश्वरी जून नांदुर्गी मात्र इथे साकारावं लागेल. आपण सध्या पाहतोय आपण या ठिकाणी पाहत आहोत. जो संघ जिंकेल या मॅच मध्ये तो संघ मात्र लगेचच खेळणार आहे जय बजरंग मिने शिलमंग कारिवली संघाच्या अगेन्स्ट. आणि त्याला कारिवली संघ आपण रेडी राहा कारण जसा सामना संपन्न होणार लगेच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. पुढचा बॉल ओ इनर एज टार्गेटची गरज आणि इकडे मात्र या ठिकाणी टार्गेट केला आणि फलंदाज गोलंदाजी यांकडे रनच्या स्वरूपात लागत असताना टीम आई जोगेश्वरी जून नांदुर्गी संघाला
मात्र पाहिलं तर आणखी दोन्ही आकड्यावरती एक संबंध मात्र इथे मात्र विकेट गमावली आणि लवकर विचार पर ओव्हरमध्ये 20च्या तुम्हाला मात्र आणखी आता करायच्या व शॉट विकेटला चांगला क्षेत्रशः पुन्हा रनआउटची संधी निर्माण झाली. फिंगर अप आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का इथे लागत असताना टीम जुना अंदुर्गी संघाला. पॉवरफुल स्वर्गीय रघुनाथ पाटील शतक दमदार आयोजन स्वर्गीय रघुनाथ पाटील शतक हे क्रिकेटचं वादळ सुटलंय लाखिवली गावात हे क्रिकेटचं वादळ सुटलंय भिवंडी तालुक्यात. सुरुवातीला जिशांत इथे मात्र बाद होता सुरुवातीला त्याच्यानंतर आता गोलंदाज कृणाल मात्र आणि बाद होणार ठीक घरी पोहोचलाय. सूत्राचा मात्र नवीन गोलंदाज भावेश आलाय. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये किरण मडवीच्या वतीने आपण पाहत आहोत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात मिड स्पोर्ट गवाड संघाची आपण इथे पाहतोय. हो इकडे मात्र टॉप आहे चेंडू हवे स्वतः गोलंदाज किरण चेंडूच्या खाली सॉफ्ट डिस्मिसल सब हँड आणि मात्र पाहू शकला या ठिकाणी ही पहिली विकेट किरणच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु धक्का लागला या ठिकाणी जुना अंदुर्गी संघाला तिसरा. जेव्हा आपल्या समोर मोठा टार्गेट असतो त्यावेळी मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजावरती त्याचा मानसिक दडपण निर्माण होत असतो आणि त्या दडपणामुळे मात्र ते फलंदाज मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि काही चुका सुद्धा मात्र त्यांच्याकडून घडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे आता मात्र आई जोगेश्वरी जुना अंदुर्गी संघ मात्र या सामन्याच्या अनुषंगाने मात्र थोडंसं मात्र पिछाडीवरती पाहायला मिळते. याचं कारण 3 विकेट्स पहिल्याच ओव्हरमध्ये गमावल्या आणि लक्ष पाहिले तर 79 धावांचं समोर आहे. न्यू बॅटर चेतन आलाय. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती त्याला बीट केलाय गोलंदाज किरण मडवीनं. जबरदस्त मात्र गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण किरणच्या वतीने पाहतोय. फक्त बॅटच्या स्वरूपात 2 रन्स त्याने खर्च केले आणि 3 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले जुना अंदुर्गी संघानं आणि त्या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही आपण विचार करतो 77 धावांचं अजूनही मात्र लक्ष दूर आहे. पालिवली गावामध्ये अगदी थाटामाटाने जत्रा सुरू आहे. ढोल ताशाच्या गजरानं सध्या आपण पाहू शकाल तिकडे सुद्धा वातावरण चांगला निर्माण झालंय आणि आज कुहे गावाची जत्रा मात्र संपन्न झाली. या आवाजा कुहेच्या जत्रेचा मात्र आपल्या कानावरती पोहोचला असं म्हणावं लागेल. परंतु या ठिकाणी आता मोठ्या फटक्यांचा आवाज आता मात्र बॅटरच्या कानापर्यंत पोहोचला की नाहीये हा मात्र या ठिकाणी विचार पडलाय. तरी आता जुना अंदुर्गी गावातील भरपूर समर्थक सध्या मात्र आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. परंतु आज या संघाने मात्र भरपूर निराशजनक कामगिरी केली आणि खऱ्या अर्थानं या विभागातील एक जबरदस्त क्रिकेटर मिस्टर मनीष पाटील आणि स्वतःला मंदार घोराडकर यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचे करूया आपण हार्दिक स्वागत. ऑनसोला पूल केला फटका हवेत उंची जास्त आणि त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये पकडला जाईल. आज ज्याप्रमाणे पाहतो की लहानपणी आपण पत्त्याची घरं बनवायचो एखादा पत्ता खालचा कोसळला की सर्व ती पत्त्याची घरं कोसळायची. त्या अनुषंगाने मात्र जुना अंदुर्गी संघाचा बॅटिंग कार्ड सध्या पाहायला मिळतोय. फक्त हजेरी लावण्याचा प्रयत्न करतायत. चौथा धक्का लागत असताना चला 4 गडी ते मात्र गमावले त्यापैकी 3 फलंदाज शून्यावरती बाद झाले आणि त्या मात्र चेतनच्या सोबतीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
हर्षल आलाय आणि ज्याप्रमाणे आपण सध्या जून नांदुर्गी संघटने परिस्थिती पाहतोय असं वाटतं की आता मात्र त्यांचे काही समर्थक घरच्या दिशेने मात्र जाण्यास तयारी त्यांची झालेली आहे. परंतु टेंबुलीकर आता मात्र या ठिकाणी चांगल्या संख्येने येत आहेत. आज टेंबुली संघ सुद्धा मात्र तुम्हाला स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु इथे अजून एक चांगला चेंडू गोलंदाज धीरजच्या वतीने पाहायला मिळतोय. आणि या काही दिवसांपूर्वी आपण टेंबुलीमध्ये सुद्धा मात्र एक जबरदस्त स्पर्धा कव्हर केली डेण्याच्या स्वरूपात द किंग क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 जो सध्या चर्चेत राहणारी स्पर्धा स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 चा थरार सध्या मात्र इथे आपण अनुभवतोय. अजून एक चांगला चेंडू बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल म्हणजे आतापर्यंत धीरजच्या आगे सुद्धा मात्र एकी धावे आणि कुठल्या फलंदाला मात्र जोडता आली नाहीये. जो नांदुर्गी संघ केंतोनी याच गावातील आमचे मित्र सहकारी समालोचक समीर ठाकरे जरूर हा सामना जर पाहत असतील तर त्यांच्याही मात्र चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी पाहायला मिळू शकेल. नागपूरला गेले कटकटीचा प्रयत्न चेंडू चालला अगदी कव्हरला क्षेत्रक्षक दूरवरून येत आहेत. एक रस मात्र त्यांनी जोडली गेली आणि सिंगल वरतीच आणि असं वाटतं की नांदुर्गी संघाचा हा सामना सोडून दिला. ज्याप्रमाणे त्यांची बॉडी लँग्वेज आपण पाहतोय एक्झॅक्टली निगेटिव्ह पाहायला मिळते. कारण जी सुरुवात त्यांना मात्र मिळणं गरजेची ती मात्र सुरुवात मिळाली नाही आणि याचं सर्व श्रेय पहिल्या इनिंग मध्ये धीरज आणि किरणला मी देऊ इच्छितो. कारण दोघांमध्ये तब्बल 74 धावांची पार्टनरशिप पाहिली होती. सर्वात मोठी पार्टनरशिप या स्पर्धेच्या अनुषंगानं. पुढचा बॉल धीरज हो अजून एक चांगला बॉल पडलाय तर खाली राहिलाय. असं वाटतं की खेळपट्टी सुद्धा आता मात्र आपली रंग बदलत त्यांनी सुरुवात केलेली आहे. कारण कधी कधी चेंडू एक आहे की खाली राहतो तर कधी कधी चेंडू मात्र उचली घेताना आपण पाहिलेले आहेत. कल्पेशजी नाईक आणि सन्माननीय अनिकेतजी पाटील यांचा शुभागमन झालेला आहे. कारोली कपची युवा उद्योजक विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊ स्थान आपण आपले या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. पिकअप शॉट वा काय फटका खेळला भिंगरी शॉट षटकार दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी फक्त 9 धावा फलक्यावरती आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 70 धाव्यांची गरज. मिशन लगभग इम्पॉसिबल कारण 12 चेंडूमध्ये तुम्हाला तब्बल 12 षटकार मारावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकारच ठोकावा लागेल आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज विराज आलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण अशक्य ही गोष्ट कुठलीच नसते परंतु या ठिकाणी भरपूर पिछाडीवरती संघ पाहायला मिळतोय. आई जोगेश्वरी जूद नांदुर्गी संघ कारण प्रत्येक चेंडूमध्ये षटकार मात्र इथे ठोकावा लागेल. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 70 धाब्यांची गरज आणि आता मात्र या ठिकाणी त्या 12 चेंडूमध्ये किती षटकार येणार आता हे आता मात्र मोजावं लागेल. समोर हर्षल आहे त्याच्या सोबतीला चेतनला आपण पाहतोय त्याच्या पाठपुतून आपण एक षटकार पाहिला. ओ इकडे मात्र पहा गुडलँड स्पॉटवर मात्र चेंडूला मात्र अधिक बाउन्स मिळाला आणि अक्रॉस द लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन आता मात्र फटका केल्याचा तो प्रयत्न करतोय. वा सुंदर सुंदर चेंडूच्या हाताने विराजच्या वतीने आपण पाहतोय. किरण धीरज आणि आता मात्र विराज चांगला चेंडूने मात्र तिघांनी सुरुवात केली आणि धावांसाठी मात्र संघर्ष सध्या सुरू आहे. हो फटका तर हवेत केलाय परंतु चेंडू त्याला गॅप मध्ये स्क्वेअरलेचा क्षेत्रक्षक चेंडूवरती झेपावतोय आणि याच्या रणजीचा आपण जर विचार केला तर मात्र चुपारुस्तम संघ निघाला मीत स्पोर्ट कवाड. या सिंगलच्या मदतीने मात्र पाहू शकाल धावसंख्या 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. 10-4 लगभग आता मात्र एक या ठिकाणी असं वाटते की जो विजयाचा सुगंध आहे तो आता मात्र कदाचित या ठिकाणी या सर्व खेळाडूच्या नाकापर्यंत दरवलत असावा. पुन्हा फटका हवेत केलाय फटक्याला उंची जास्त आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. थोडंसं अनुमान चुकीचं राहिलं जजमेंट चुकीचं आणि चेंडू मात्र धरणीला दान झालाय परंतु जास्त काही नुकसान मात्र या ठिकाणी मिस पर कवाड संघाला मात्र इथे होणार नाहीये. आज कॅप्टनशिप चांगल्या प्रमाणात पाहिली आणि खऱ्या अर्थानं असं वाटतं की आता कवाड गावातून मात्र सर्व खेळाडूंपैकी एक संघाची मात्र निवड झाली आणि तो संघ मात्र या स्पर्धेमध्ये उतरलाय.
एका ताकदीने खेळण्याचा तो मात्र संघ या स्पर्धेमध्ये प्रयत्न करतोय. निलेश शेठ गुरव साहेबांचा संघ, परत त्यांच्या सुपुत्राच्या नावानं संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळतोय मिसच्या नावानं. आणि या मिस सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. मिस फिल्डिंग, 4 धावांसाठी चौकार. अंतर आता मात्र या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न करतोय बॅटर चेतन. तो खेळायचा होतो लॉंग ऑनला, परंतु चेंडू चालला अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. सिंगल रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम हे कोणालाही आवडत नसतो, परंतु त्याप्रमाणे या ठिकाणी खेळ तो सुरू आहे. कवाड आणि या जुनांदुर्ग या दोन संघादरम्यान 17 धावा, 17ला 4. चला, जय बजरंग बिनेश इलेव्हन कारिवली संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आर के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. पुन्हा फटका अभेद केला. आता मात्र विकेट किपर चेंडूच्या खाली आला आहे आणि त्याने मात्र झेल ड्रॉप केलाय, परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. पहा, नशिबाची साथ हवी तर असते, परंतु नशीब तरी काय करणार बिचारा. त्याचा झेल ड्रॉप झाला होता. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. अगदी सहजसोपा झेल आणि तंत्र मात्र या ठिकाणी फलंदाज थोडेसे पुढे निघून गेले. रिव्हर्स गेअर त्याला मात्र टाकण्याची संधी मिळाली नाहीये. आणि या ठिकाणी पाहू शकाल लागणारा 5वा धक्का आई जोगेश्वरी जो नांदुर्गी संघाला. 3 षटकांचा खेळ संपन्न. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा फलक्यावरती. न्यू बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आकाश पाटील. आणि शेवटचा षटक गोलंदाज अक्षयला आता मात्र पाहू शकाल आपण बॉलिंग ट्रॅकवरती. फक्त या ठिकाणी लिगली 6 बॉल त्याला टाकायचे आहेत. चला, आता न्यू बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आकाश आला आणि आकाशने जर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सुरेश पाटील यांच्याकडून तब्बल लाकिलूचे उद्योजक तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. हो, स्वतःला मात्र त्या ठिकाणी वाचवला आणि चेतनची मात्र ही रणनीती असेल की आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माझ्या सोबतीला आला आणि त्याच्यासाठी मात्र पारितोषिक आहे. जर त्याला आपण चेंडू जास्त खेळण्याची संधी जर दिली तर मात्र कदाचित आकाशच्या बॅटमधून मात्र सिक्सर हॅट्रिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल आणि त्या कॅलेबरीचा तो खेळाडू आहे. आणि नुकतीच 1-2 दिवसांपूर्वी त्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम आपल्या नावावरती नोंदवलाय. हायवे दिवे या स्पर्धेमध्ये. वा, बरं, तो इथे चेंडू खाली राहिलाय. मिड नाईटमध्ये आपण आहोत आणि अशा क्लायमेटमध्ये पाहिलं तर मोठे फटके खेळणं फार कठीण आहे, परंतु मिस फॉर कव्हर संघ या क्लायमेटमध्ये सुद्धा मात्र अगदी चेंडूची चांबडी लोलवली. गोलंदाजाला त्याने मात्र कंटिन्यू चोपताच ठेवला होता, कारण 4ही गोलंदाज भरपूर महागडे राहिले. धावसंख्या 17. इकडे मात्र पाहायचे की आता मात्र मोठे फटके खेळूनही मात्र सामना आपण जिंकू शकत नाही. त्यामुळे आता मात्र कुठेतरी आपल्या डोळ्यांची चमक आता वाढवण्याचा ते प्रयत्न करतायत. कदाचित पुढच्या स्पर्धेचा मात्र हा सराव असावा. 19 धावा फलकावरती 2 पावलं दूर विजयापासून टीम मित स्पोर्ट कवाड संघ. काय जबरदस्त या ठिकाणी टीम वर्क कवाडच्या वतीनं पाहायला मिळतोय. हो, उडवलाय फटका हवेत केलाय, परंतु फिल्डर वाह, काय प्लॅनिंग आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजाने फिल्डिंगची सजावट केली त्या अनुसार तो गोलंदाजी टाकतोय आणि यालाच म्हणतात फरफिल्ली कार्यक्रम. अजून विकेटचं पतन. फलंदाज चेतन बॅक टू द आउट. चला, शेवटचा बॉल आहे आणि आता मात्र हा बॉल खेळण्यासाठी अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. मुकादम आम्हाला सांगतायत, कारण सुरुवातीला मुकादमचा हृदयाचे ठोके वाढलेले होते आणि जसे 2 मॅचेस गोरसेने जिंकले त्यांच्या मात्र जानमध्ये जान आली नाही. असू द्या, प्रत्येकाला गाभाचा अभिमान आहे.
पुढचा बॉल हो ऑनसेला पुन्हा उडवला इथे प्रॉपरली कनेक्शन आणि पाहू शकला या ठिकाणी कॅमेरामॅनची चेअर मात्र उडवली या चेंडूनं आणि आला हा षटकार. ऍक्शन रिप्ले पाहू शकला या ठिकाणी काय पिकअप शॉट केला ऑन साइडला आणि हे दृश्य पहा वा. अरे आता कॅमेरामॅन तिकडे असते तर मात्र कदाचित त्यांना इजा होऊ शकली असती किंवा कधीच त्यांनी आयवा झेल पकडला असता. चला सर्व काय अडकणी क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नसतो इथे मात्र शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती अडकणी एकी धाव गोलंदाज अक्षयने खर्च केली नाहीये आणि मात्र सामना जिंकलाय खूप मोठ्या फरकानं टीम मिस फॉर कवाड संघाने. खूप खूप अभिनंदन निलेश शेठ गुरव आणि अभिनंदन टीम मिस फॉर कवाड. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ओन अँड ओनली मिस्टर धीरज मडवी. चला धीरज आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि चला लगेचच मी दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मिनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली आणि मिस फॉर कवाड या दोन संघादरम्यान आपण पुढचा सामना इथे पेश करतोय. चला कवाड संघ आता मात्र विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या आणि मिस्टर धीरज मडवी चला आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. चला नाणेफेकीसाठी या कवाड संघ आणि धीरज आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. दानीव संघाचे संघनायक किंवा विश्वनाथ आपण येऊन या ठिकाणी